सर्वप्रथम प्रेज द लॉर्ड, जय मसीह की. जीजस रॉयल स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणि आपण जीजसबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत आणि त्यांचा पहिला चमत्कार हे देखील सांगणार आहोत. तर आपण सुरू करूया. ज्या टायमाला ते 30 वर्षाचे होते, किती 30 वर्षाचे होते, त्या टायमाला त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला होता आणि 40 दिवस उपाशी धरलेला होता. त्यांची कठोर परीक्षा झाल्यानंतर त्यांचे काही जे चेले होते त्यातले फक्त 12 चेले त्यांनी सिलेक्ट केलेले होते, फक्त 12 चेले. आणि तिसऱ्या दिवशी गालिल प्रांतातील एका छोट्याशा काना गावात लग्न होते आणि या लग्नामध्ये येशूची आई पण सहभागी होती. येशूला व त्यांच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते आणि मेजवानीच्या दरम्यान द्राक्षरस संपला हे येशूच्या आईला माहिती होते. तेव्हा येशूची आई येशूला म्हणाली, त्यांच्याकडचा द्राक्षरस संपलेला आहे. तर येशू म्हणतो, याच्याशी माझा काय संबंध, अजून माझी चमत्कार दाखवण्याची वेळ आलेली नाही. त्यांची आई नोकरांना म्हणाली, हा जसा तुम्हाला सांगतो तसे तुम्ही करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण होते. किती होते? 6 दगडी रांजण होते आणि एक रांजण हा 100 लिटरचा होता. किती? 100 लिटरचा होता आणि ते पूर्ण पाण्याने कट भरलेले होते. त्याच्यामध्ये फक्त 4 ते 5 मग बसतील एवढंच पाणी शिल्लक होतं. म्हणजे आपण भरलं होतं सगळं पूर्ण टोटल आणि 4 ते 5 मग पाणी टाकलं तर ते कट भरलं जाईल एवढंच ते होतं. त्यातले पाणी काढून भोजन कारभाराकडे घेऊन जा. भोजन कारभारी म्हणजे आपला आचारी, आपल्या साध्या भाषेमध्ये आचारी. तेव्हा त्याने ते चाखले. तो कुठला होता त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते. भोजन कारभारी वराला बोलून म्हणाला, प्रत्येक माणूस अगोदर चांगला द्राक्षरस काढतो आणि लोक तेथेच प्याले, मग तू तर हा चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस. येशूने गालिल प्रांतातील काना नगरात आपला अद्भुत चमत्कार प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्यांच्याविषयी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो, त्याची आई व त्यांचे भाऊ व त्यांचे शिष्य कफरनहूम गेले, पण ते तिथे फार दिवस काही राहिले नाही. आणि आपली स्टोरी इथे एंड होते. प्रेज द लॉर्ड, जय मसीह की. आपली ही छोटीशी स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा.